ओम शांती. 20 सप्टेंबर 1971ची ही अव्यक्तवाणी आहे. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे रूहानी स्नेही बना. बापदादा म्हणतात, अज्ञानी लोकांना ज्ञानी बनवण्याला वेळ लागतोय, कारण स्वतःला अव्यक्त रूप बनवण्यासाठी पण वेळ लागत आहे. जसे जसे बनवणारे एका सेकंदामध्ये व्यक्तपासून अव्यक्त रूपमध्ये स्थित होण्याचे अभ्यासी बनत जातील, तसेच बनणारेही लवकर लवकर ज्ञानी बनतील. जरी एखादी आत्मा देवता धर्माची नसेलही, तरीही एका सेकंदात कोणाला मुक्ती आणि कोणाला जीवनमुक्तीचे वरदान देण्याच्या निमित्त बनता येईल. सर्व आत्म्यांना मुक्तीचे वरदानही ब्राह्मण मुलांद्वारेच प्राप्त होणार आहे. जसे मशीनमध्ये एखादी वस्तू टाकली तर जिकडे ती जाते त्याचे रूप ऑटोमॅटिक एका सेकंदात बदलत जाते आणि बाहेर निघते, कारण मशीनची स्पीड खूप तेज असते. एका सेकंदात जिथे जायची तिथे पोहोचून जाते. त्याला जे रूप मिळायचं असेल ते मिळून जाते. अशाच प्रकारे या मशिनरीद्वारा एका सेकंदात मुक्तीवाल्यांना मुक्ती आणि जीवनमुक्तीवाल्यांना जीवनमुक्ती वरदान देता आले पाहिजे. कारण मुलं महादानी, महाज्ञानी, महायोगी आहेत आणि सांगताना सांगतात, एका सेकंदात आपला जन्मसिद्ध अधिकार प्राप्त करा. जसे बनवणारे मास्टर रचयिता, तशीच रचना पण बनत आहे. जसे मुलं पण अल्प वेळेसाठी रूहरुहान करतात. मिलन, मगन होणे, गुणांचा स्वरूपाचा अनुभव अल्प वेळेसाठी केला तर रचना पण अल्प काळासाठीच मुलांची महिमा करते. अल्प वेळेसाठीच संबंध संपर्कात राहते. अल्प वेळेसाठी स्वतःही अनुभव करतात, गुणगान करतात वा कधीकधी या प्राप्त झालेल्या अनुभवाचा अनुभव करता, वर्णन करता. या सगळ्या गोष्टींसाठी मूळ कारण हेच आहे. नेहमी बापाच्या स्नेह आणि सहयोगमध्ये राहिल्याने सर्व आत्मा पण स्नेही आणि सहयोगी स्वतःच बनून जातील. स्नेहच्या भुकेल्या आत्मा आहेत. अन्न आणि धन शरीराची तृप्तीचे साधन आहे, पण आत्म्याची तृप्ती रूहानी स्नेह देऊ शकते. ते पण अविनाशी पाहिजे. जो स्नेही असेल तोच स्नेह दान करू शकतो. जो स्नेही असेल त्याला समर्पण करण्यासाठी विचार करावा लागत नाही. ज्याच्याशी स्नेह आहे त्या स्नेहीच्या निरंतर संगमध्ये राहिल्याने रूहानियतचा रंग सहज लागून जातो. एका सेकंदात मर्यादा पुरुषोत्तम बनायचे आहे. बापदादांशी निरंतर स्नेह असल्याने बापद्वारा सदा सहयोग प्राप्त होतो आणि कोणतेही विघ्न सहज पार होते. जे नेहमी स्नेही असतील त्यांच्या स्मृतीमध्ये नेहमी स्नेह राहतो. त्यांच्या सुरतमध्ये नेहमी स्नेहीची मूरत प्रत्यक्ष दिसते. लौकिकमध्ये पण कोणी जर एखाद्या आत्म्याच्या स्नेहमध्ये असेल
तर ओळखू येते की ही आत्मा कोणाच्या तरी स्नेहमध्ये मगन झालेली आहे. त्याचा मनाचा लगाव नेहमी त्या स्नेहीमध्ये लागलेला असतो. एकाचीच ओढ असल्यामुळे अनेक गोष्टींचे आकर्षण संपून जाते. स्वतःच्या स्मृतीचेही भान राहत नाही. नेहमी स्नेही एका सर्वशक्तिमानचे स्नेही असल्यामुळे सर्व आत्म्यांचे स्नेही पण स्वतःच बनून जातात. या राजला जाणल्यामुळे राजयुक्त, योगयुक्त आणि दिव्य गुणांनी युक्तियुक्त बनण्याचे कारण राजयुक्त आत्मा सर्व आत्म्यांना सहजच राजी करू शकतात. बापदादा म्हणतात, नेहमी स्नेहीच्या राजला जाणून राजयुक्त बना. ओम शांती.